वडिलांनी जन्माला घातलेल्या पक्षाची जबाबदारी मुलावर की पुतण्यावर अशी परीक्षेची घडी आली तेव्हा मुलालाच वारसा मिळाला. भावाने वेगळा पक्ष थाटला. संदर्भ अर्थातच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे राज ठाकरेंचा आहे. छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांनी शिवसेना सोडली, पण शिवसेना संपली नाही. पक्षाला सर्वात मोठा धक्का बसला तो जून 2022 मध्ये, जेव्हा एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे 40 आणि 10 अपक्ष आमदार घेऊन बाहेर पडले. मग 13 खासदार, अनेक आजी-माजी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकारी त्यांना सोडून गेले. कोणतेही पद घेणार नाही हा बाळासाहेबांनी केलेला पण तोडत मुख्यमंत्री झालेले उद्धव ठाकरे या बंडानंतर पायउतार झाले. काँग्रेसवर हयातभर टीका करणाऱ्या बाळासाहेबांचा पुत्र काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेला तेव्हा टीका झालीच होती. हिंदुत्वाला मूठमाती दिल्याचाही आरोप झाला. मात्र 25 वर्षे शिवसेना युतीत सडल्याचे सांगत ठाकरेंनी काँग्रेस शरद पवार यांना जवळ केले. आता राजकीय आयुष्याच्या एका निर्णायक टप्प्यावर उद्धव ठाकरे उभे आहेत. मातोश्री, सेना भवन, भगवा, जय भवानी, जय शिवाजी हे ब्रँड सोडून शिवसेनेतून कोणी बाहेर पडण्याची हिंमत दाखवेल असे कोणाला वाटले नव्हते. आणि समजा तसे घडले तर 4-6 आमदारांपलीकडे कोणी जाणार नाही हा बेसावधपणा ठाकरेंना नडला. आज त्यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा, त्यांच्या स्वतःच्या नेतृत्वाचा आणि एकूणच ठाकरेंच्या राजकीय भवितव्याची कधी नव्हे एवढा कस लागत आहे. राज्य पिंजून काढण्यास त्यांनी कधीच सुरुवात केली आहे. शिंदेंच्या बंडाच्या काही दिवस आधी ठाकरे रुग्णालयात होते. हृदयाचा त्रास त्यांना आहेच, स्टेंट टाकलेले आहेत. मात्र आज तब्येतीची मर्यादा धुडकावत ते जीवनाची रान करत फिरत आहेत. दिल्लीतील महाशक्ती आणि राज्यातील 3 पक्षांची मजबूत महायुती यांना एकाच वेळी आव्हान देत ठाकरे निघाले आहेत. शिवसेना कोणाची, ठाकरेंची की शिंदेची या प्रश्नाचे उत्तरही ते देणार आहेत. भाजपाला त्यांनी अक्षरशः अंगावर घेतले आहे. भले महाशक्तीसमोर गुडघे टेकत असताना ठाकरे मात्र भिडले आहेत. लोकसभा निवडणूक ही त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असेल. आज त्यांच्यासोबत पक्षाचे केवळ 5 खासदार आहेत. जेमतेम 14 आमदार आहेत. गेल्या वेळेचा मित्र भाजप यावेळेचा सर्वात मोठा विरोधक आहे. राजकारणाचे अनेक संदर्भ बदललेले आहेत. शिवसैनिकांनी ताकद, सहानुभूती हे फॅक्टर ठाकरेंना कितपत तारतील हे निकालात दिसेलच. बाळासाहेब हे सामान्य शिवसैनिकांपासून नेत्यांनाही सांभाळून घेत, प्रेम देत, लोक त्यांच्यावर जीव ओवाळून टाकत. साहजिकच याबाबत उद्धव यांची बाळासाहेबांशी तुलना होते तेव्हा त्यांना कमी गुण दिले जातात. मात्र सत्ता आणि आपली माणसे सोडून गेल्यानंतर त्यांनी नक्कीच आत्मचिंतन केले असेल. उणिवांवर मात करत मुलगा आदित्य यांना सोबत घेत आणि मीनाताईंची कमतरता शिवसैनिकांना भासू न देण्याचा प्रयत्न करणाऱ्या रश्मी ठाकरेंच्या सोबतीने उद्धव यांनी लोकसभेसाठीचा रथ बाहेर काढला आहे. एका नव्या लढाईसाठी मातोश्री सज्ज झाली आहे. विजयाला गवसणी घालून ते मातोश्रीवर परततील की त्यांना विजयरथाची चाके चिखलात उगवणारे कमळ अडकवेल याचा फैसला आता जवळ आला आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा. शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा.